नमस्कार, मॅलो किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आपली टिफिन सीरीज चालू झालेली आहे। टिफिन सीरीजमध्ये आज मी बनवणार आहे बाजरीच्या पुऱ्या। तर बाजरी ही शरीरासाठी आणि आता थंडी पडत आहे तर थंडीसाठी खूप उपयुक्त आहे। तर तिच्या पुऱ्या कशा बनवायच्या त्याची साहित्य व कृती आपण पाहूयात। एक लहान जुडी मेथी घेतलेली आहे, ती अशी साफ करून घेतलेली आहे, देठासकट घेतलेली आहे मेथी। 1 कप बाजरीचं पीठ, 2 टेबलस्पून गव्हाचं पीठ, 2 टेबलस्पून बेसन पीठ, 5 लसूणच्या पाकळ्या, आलं 1 इंच घेतलेलं आहे, ओवा 2 टीस्पून, सफेद तीळ 2 टीस्पून, लाल तिखट आणि हळद आणि मीठ चवीनुसार। आपण मेथी एकदम बारीक छान कापून घेऊया। मेथी आपण छान बारीक कापून घेऊया। मेथी व्यवस्थित बारीक कापून झालेली आहे। आता आपण आलं किसून घेऊ, तसंच लसूण ही आपण त्यात किसून घेऊया। आलं व लसूण मी किसून घेतलेलं आहे। आता आपण यामध्ये आपलं बाजरीचं पीठ, गव्हाचं पीठ, बेसन, ओवा, सफेद तीळ, लाल तिखट आणि हळद चवीनुसार याच्यात मीठ घालून घेऊया। हे सगळे पदार्थ आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि थोडं पाणी घालत आपण घट्ट असं पीठ मळून घेऊया। आपल्या आवश्यकतेनुसार पाणी घालत आपण घट्ट असं पीठ मळून घेऊया। पीठ आपलं व्यवस्थित मळून झालेलं आहे। आता 10 मिनिटाला साईडला ठेवूया आणि 10 मिनिटानंतर आपल्या पुऱ्या करायला सुरुवात करू। 10 मिनिटं झालेली आहेत। आपण तेलाचा हात लावून छोटे छोटे गोळे करून घेऊया। एका कपामध्ये आपल्या 20 पुऱ्या तयार होऊ शकतात। तर ह्या अशा प्रकारे आपण गोळे बनवून घेतलेले आहेत। आता आपण पुऱ्या लाटूयात। अशा गोळ्याला थोडं पीठ लावून घेऊ। जाडसर अशी पुरी लाटून घेऊया। साईडला इथे मी तेल तापत ठेवलेलं आहे। तेल आपलं व्यवस्थित तापलेलं आहे। तर त्यामध्ये आपण जी पुरी आपण लाटली आहे ती सोडूया। अशा प्रकारे आपल्या मेथी घालून तयार केलेली बाजरीची पुरी तयार झालेली आहे। तर अतिशय चवीला उत्कृष्ट ही पुरी लागते। तर ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा आणि ह्या पुऱ्यांबरोबर तुम्ही दही, चटणी किंवा केचप टिफिनमध्ये घेऊन जाऊ शकता। तर आमची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा। आमच्या मॅलो किचन चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। अन्न हे पूर्ण ब्रह्म।